सिल्लोड प्रतिनिधी .21 औरंगाबाद मजूर कामगार सहकारी संस्था निवडणुकीत मजूर सहकार विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला. शनिवार .20 रोजी या संस्थेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत मजूर सहकार विकास पॅनलचे 15 पैकी 13 उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांचा राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिल्लोड येथील शिवसेना भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. जल्लोष आणि फटाक्यांची आतषबाजी. निवडणूक निकालाची घोषणा होताच सिल्लोड येथील ना. अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी तसेच एकमेकांना पेढा भरवून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. ढोलताशा आणि घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. विजयी उमेदवार. या निवडणुकीत मजूर सहकार विकास पॅनलचे अब्दुल गफ्फार अब्दुल नबी, उबाळे महेश भाऊराव, घुगे अप्पाराव नामदेवराव, जाधव रामरी कारभारी, डोणगावकर रमेश राजाराम, पवार सुनील बाळासाहेब, वाळुंजे अशोक पंडितराव, सिद्दीकी मो. रज्जाक खान मुदसीर बानो मुनवर खान, बनकर भारती दिलीप, वानखेडे दादाराव किसनराव, उगले सविता उद्धव आणि रिठे जगन्नाथ कचरुजी हे 13 उमेदवार विजयी झाले. सदरील नवनिर्वाचित संचालकांचा ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, जी. प. माजी उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे, न. प. ती शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, जिल्हा दूध संघाचे संचालक श्रीरंग पा. साळवे, दामुअण्णा गव्हाणे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश पा. साळवे, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सयाजी वाघ, मारुती पा. वराडे, नानासाहेब रहाटे, नगरसेवक राजू गौर, रमेश लाठी, कौतिकराव मोरे, संदीप राऊत, सचिन पाखरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.